अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण रोज करत असलेली एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात मोठे दुःख, अडचणी आणि अगदी आजार सुद्धा आणू शकते? हो, आज आपण अशाच एका सवयीबद्दल बोलणार आहोत, जी जवळजवळ प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी करते. अंघोळ करताना लघवी करणे ही फक्त एक साधी सवय आहे की यामागे लपलेला आहे एक मोठा धोका? धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो, शरीरावर याचा काय परिणाम होतो, आणि सर्वात महत्वाचं, स्वामी समर्थांच्या मार्गात ही गोष्ट योग्य आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट सांगते, या विषयात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. कारण लघवी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. लहान मूल असो, स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांनाच ही गोष्ट समान आहे. संस्कृत मध्ये याला लघुशंका असं म्हटलं जातं. पण प्रश्न लघवीचा नाही, प्रश्न आहे ती कधी आणि कुठे करावी याचा. आणि इथेच आपण चूक करतो. अनेकांनी अनुभवलं असेल, तुम्ही अंघोळ करायला जाता आणि अचानक तुम्हाला लघुशंका लागते. कधी कधी आधीच लघुशंका करून गेलात तरीही अंघोळ करताना पुन्हा लघुशंका येते. आणि मग बहुतेक लोक काय करतात, चल इथेच करूया असं म्हणत त्याच ठिकाणी लघुशंका करतात. पण स्वामी भक्तांनो, हीच ती छोटी चूक आहे जी पुढे जाऊन मोठं रूप घेते. आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. अंघोळ करताना लघुशंका लागणे हा कुठलाही आजार नाही. हो, हे ऐकून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल, पण यामागे एक कारण आहे, ते म्हणजे सवय. जेव्हा तुम्ही वारंवार अंघोळ करताना लघुशंका करता, तेव्हा तुमचं शरीर त्या गोष्टीला सरावतं. पाण्याचा आवाज, शरीरावर पाणी पडण्याची जाणीव, हे सगळं मेंदूला सिग्नल देतं. आणि मग आपोआप लघुशंकेची इच्छा होते. म्हणजेच हा आजार नाही, पण चुकीची सवय आहे. आता इथेच सर्वात महत्वाची गोष्ट येते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्नानाला शुद्धीकरण प्रक्रिया मानलं जातं. जेव्हा आपण स्नान करतो ते फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नसतं, ते मन शुद्ध करण्यासाठी असतं, आत्मा पवित्र करण्यासाठी असतं. म्हणूनच स्नानगृह हे पवित्र स्थान मानलं जातं. आणि जर त्या पवित्र ठिकाणीच आपण लघुशंका केली तर ते अशुद्धतेचं प्रतीक ठरतं. स्वामी भक्तांनो, शास्त्रांनुसार जिथे स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा राहते, पण जिथे अशुद्धता येते तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अंघोळ करताना लघुशंका करणे म्हणजे नकळतपणे नकारात्मकतेला आमंत्रण देणं. आणि मग घरात तणाव वाढतो, मन अस्थिर होतं, कामात अडथळे येतात. आता फक्त धार्मिकच नाही, याचा शरीरावर देखील परिणाम होतो. जेव्हा तुम्ही अंघोळ करताना लघुशंका करता, ती पाण्यात मिसळते. आणि जर बाथरूम पूर्ण स्वच्छ नसेल तर त्यातील घटक त्वचेवर परिणाम करू शकतात. जळजळ, खाज, त्वचेचे डाग अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आता प्रश्न येतो, ही सवय कशी सोडायची? स्वामी भक्तांनो, सुरुवातीला थोडा त्रास होईल. 2 दिवस, 5 दिवस, कदाचित 10 दिवस. पण तुम्ही नियंत्रण ठेवलं तर तुमचं शरीर हळूहळू समजून घेईल, अंघोळ करताना लघुशंका करायची नाही आणि नवीन चांगली सवय तयार होईल. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, नक्की योग्य वेळ कोणती आणि चुकीचं केल्यास काय परिणाम होतात? चला आता सगळं स्पष्ट समजून घेऊया. स्वामी भक्तांनो, ही गोष्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. अंघोळीच्या आधी आणि नंतरचा काळ हा खूप महत्वाचा आहे. पहिला नियम, अंघोळीपूर्वी जेव्हा तुम्ही स्नान करायला जाणार असाल तेव्हा किमान अर्धा तास आधी लघुशंका करून घ्या. यामुळे अंघोळ करताना लघुशंका येण्याची शक्यता कमी होते आणि तुम्हाला कंट्रोल ठेवणं सोपं जातं. दुसरा नियम, अंघोळीनंतर अंघोळ झाल्यानंतर लगेच बाथरूमला जाऊ नका. किमान 30 मिनिटं थांबा. का? कारण त्यावेळेत शरीर शांत अवस्थेत येत असतं
आणि लगेच लघुशंका केल्याने शरीरावर ताण येऊ शकतो. तिसरा आणि सर्वात महत्वाचा नियम, अंघोळ सुरू झाल्यापासून पुढील अर्धा तास लघुशंका अजिबात करू नका. हा नियम तुमच्या आरोग्यासाठी आणि धार्मिक दृष्टिकोनातून दोन्ही प्रकारे योग्य आहे. स्वामी भक्तांनो, आता एक गोष्ट नीट समजून घ्या. एकदा केलं तर काही होत नाही असं अनेक जण म्हणतात, पण जेव्हा ती गोष्ट रोजची सवय बनते तेव्हाच समस्या सुरू होते. शारीरिक परिणाम, त्वचेचे आजार वाढू शकतात, खाज, जळजळ, इन्फेक्शन होऊ शकतात, शरीराची नैसर्गिक लय बिघडते, मानसिक परिणाम होतो, मन अस्थिर होतं, एकाग्रता कमी होते, चिडचिड वाढते. धार्मिक परिणाम, सकारात्मक ऊर्जा कमी होते, नकारात्मकता वाढते, कामांमध्ये अडथळे येऊ लागतात आणि हळूहळू जीवनात अडचणी वाढतात. पवित्र ठिकाणांबद्दल विशेष सूचना. स्वामी भक्तांनो, ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. जर तुम्ही एखाद्या पवित्र नदीत स्नान करायला गेला असाल, जसे की गंगा, गोदावरी किंवा इतर कोणतीही पवित्र नदी, तर तिथे ही चूक अजिबात करू नका. कारण आपल्या संस्कृतीत नद्या या देवीचं स्वरूप मानल्या जातात. जर अशा ठिकाणी तुम्ही लघुशंका केली तर ते केवळ चूक नाही तर एक प्रकारचं पाप मानलं जातं. आता प्रश्न येतो, लघुशंका खूप जोरात लागली तर काय करायचं? स्वामी भक्तांनो, स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय करू शकता? थोडा वेळ पाणी बंद करा, लक्ष दुसरीकडे वळवा, खोल श्वास घ्या. हे केल्याने लघुशंका कमी होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, सवय बदलायला वेळ लागतो, पण बदल शक्य आहे. जर तुम्ही 7 ते 10 दिवस नियंत्रण ठेवलं तर तुमचं शरीर नवीन सवय स्वीकारेल आणि मग आयुष्यभर तुम्हाला हा त्रास होणार नाही. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा मोठ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण आयुष्य बदलतात त्या छोट्या सवयी. जर तुम्ही या एका छोट्या सवयीवर नियंत्रण ठेवलं तर तुमचं आरोग्य सुधारेल, मन शांत होईल आणि जीवनात सकारात्मकता वाढेल. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा, अंघोळ करताना कधीही लघुशंका करणार नाही. आणि हा संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा, कारण तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन सुधारू शकतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जे खरे स्वामी भक्त आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ज्ञान जितकं पसरवाल तितकी कृपा वाढेल. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.